चला दिवसभर काय टाइम भेटला नाही आम्हाला जांभळं तोडायला. संध्याकाळी पहा आता तिकडून आत्ताच आलोय आणि लगेच म्हणलं जांभळं तोडून घ्यावं. त्या इथे किती काळे काळे झाले, कारण रोज उठपळ याच्याकडे लक्षच गेलं नाही. सकाळीच ताई तोडीत होती तर मी तिला म्हणलं नको तोडू, आपण संध्याकाळी तोडू. तर आता तोडून घेतो. पूर्ण खाली बघा, खाली सगळे पडले तर सडा पडलाय सगळा त्यांचा. खाली पडेल जांभूळ गोड लागतं बरं का पण राहतं ना ते झाडाला काळ काळ कुट्ट झाले बघ. गेलं तर किती बघ. मी तिथूनच तोडून आणलं होतं. आता वरचे कसे तोडायचे साठी उडी आणून कसं झाड हलवायचं आणि येत जायचं. आयडिया जाऊ कमीवर. मला तुम्ही ना खांद्यावर बसा, मी तोडेन लगेच. खांद्यावर बसा, मी तोडतो. दे खांद्यावर बसायचं का तुला? ध्रुव आमचं ध्रुव म्हणतो खांद्यावर बसा आणि मग मी तोडतो. लंबू मी आता तू तोड ना बाबा. हा तोडतो. वरती तुला जेवढं तुझा हात जाईन तेवढे तोडा. हो इथं पण ह्या फांदीला तर बघा, बापरे हे बघा. प्लेट कोणाकडे लई येत इथे तोडा पटापटा फांदी खाली येते. अरे ताट आणि इकडं एक जण ताट घेऊन उभा राहा फक्त, आम्ही तोडतो. ध्रुव लागलो डोक्याला नाही तरी तोडणार. एवढ्याने काय होते म्हणा मला. जांभळाचं किती महत्व आहे, जांभळाच्या बियाचं डायबिटीस साठी. हा बाई इकडं तर जसं हे लागले मावळ लागले. भंडार लागले. दर दे दर रुद्र दर प्लेट खाली पडलेलं चांगली लाग पिकलेली आहेत. पण नका घेऊ खाली पडलेली थोडी दे. तर चला मैत्रिणींनो, हा जो व्हिडिओ आहे हा 2-3 दिवसाचा एकत्र करून व्हिडिओ एडिट केलेला आहे. एडिट केलेला म्हणण्यापेक्षा जसा आहे तसाच जोडलाय. जास्त काही एडिटिंगच्या फंद्यात पडलेले नाही. तर सध्या अधिक मास महिना चालू आहे, म्हणजे धोंड्याचा महिना चालू आहे आणि सगळीकडे ह्यावर्षी मुलीने आईची ओटी भरायचा असा सगळ्यांच्या घरामध्ये हे चालू आहे. आईने मुलीची भरायची, मुलीने आईची भरायची. तर मग आता इथं आमची गुड्डी ओटी भरायला सकाळ सकाळ आली. मला अपेक्षा पण नव्हती, म्हणजे मी कधी विचारही केला नव्हता. पण ती सकाळ सकाळ 8:30 वाजताच आली. आंघोळी झाली नव्हती माझी, तिला जायचं होतं परत. तर मग पटकन मी जाऊन आवरून आले आणि लगेच मग आहे तशा याच्यातच ओटी भरण्याचा कार्यक्रम अगदी सिंपल याने करत होतो आम्ही. तर गुड्डी म्हणजे कोण? गुड्डी म्हणजे सुनीताताईंची मुलगी आहे पहा. आणि सकाळ सकाळ आल्या त्या अकॅडमीला असती. तर मग तिकडे तिची सुट्टी 2-3 दिवसच होती. तर आलती तर म्हणली का की ओटी भरायची. म्हटलं चला मग ओटी भरण्याचा कार्यक्रम एक 5 मिनिटामध्ये आम्ही इथं पार पाडला. आणि खरंच लेक असणं खूप याची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. आणि खरं तर मला आधी माहिती असतं तर आम्ही छान अशी तयारी पण केली असती छोटीशी. पण अचानक आली आणि अचानक मग एक 5 मिनिटामध्ये ओटी भरण्याचं जे आहे ते कार्यक्रम छान असा झाला. मला पण खूप छान वाटलं. तर थँक्यू सो मच परत एकदा सुनीताताईला आणि गुड्डीला. चल गाणं ध्रुव. लय आबाळ आले रे बाबा. केडगाव मध्ये काल पाऊस झालाय. आपल्या इकडच काही देव पावे ना. पावसा ये रे आणि झाडांना पाणी दे रे. नाही दे रे. कमून रे. आपली झाडं बघ ना कशी वाळून गेली. आपलं लॉन उद्या ये रे. नाही आजच ये रे बाबा. कमून रे उद्या ये. कारण की आपण डायरेक्ट पळू बेजार नाही होऊन जाईन. पळू पळू बघ ना आपली झाडं कशी झाली. तर इकडे लॉनच्या तर नुसत्या काड्याच राहिल्यात. मस्त पाणी देतोय त्यांना. पण तरी पण बरं झालं आता पाऊस आलाय आबळ. आता काल लई केडगाव मध्ये पाऊस झाला म्हणते, पण इकडं नाही झाला. वाट बघत होतो आम्ही पण. आता काय माहिती बाबा देव जाणार. आता आलंय झाकाळून विजा कडकडू राहिल्यात. पण बघू आता काय होतंय. मला तरी दाखवा. काय दाखवा तुला? हा पाऊस 2-3 पाऊस चांगले झाले ना मग झाडं छान होते. 1-2 पावसाच भारी होऊन जाते लगेच. एक चांगला पडला तरी टव करते. 2-3 याच्यात लगेच नवीन पालवी फुटते झाडांना. चिंटू साहेब काय करता इथं? चिंटू साहेब काय केलं? कुठले कमून कुठले? पण की तेव्हा चावतो तू कुठलं काय केलं रे? हे पेनाची साई लावली काय सगळी?
पेन चव तोडून घेतला. हा पेन चावला असं आणि ते तोडून मग हे केलंय सगळं काळं काळं झालंय आबाळ. आता फक्त यावा ग पाऊस चांगला मस्त मुसळधार. बिजली नाही पडणार का आपल्या घरी? बिजली नाही पडून देवा बिजली पण पाऊस येऊन दे रे ध्रुव. बिजली आपल्या तोंड पडलं आपण आमच्या बाबांचं चाललाय इथं बसून दणका. हा लय पाऊस झाला बाबा. हा ना आपल्या इकडेच लेट पाऊस होतो. जिथं सिटीने गरज नाही तिथं पडतो आणि इकडं उशिरा होतो. एकदा पाऊस सुरू झाला की लगे मग शेतकऱ्यांचे काम पण सुरू होते. काय विचार करतोय रे ध्रुव एवढा. डॉक्टर चला ताईंनो बघा आज मस्त थोडासा आमचा प्लॅन आहे. इकडे आमची स्वाती अक्का काय करते. स्वाती अक्का बाई गोबू जांभळं खायचं काम चाललंय. आता आम्ही थोडस चाललोय आज सगळ्या मैत्रिणी फिरायला. बघा अगं कपड्याला डाग पडते तुझ्या स्वाती निघणार नाही. ते ड्रेस किती फेंट कलरचा आहे बघती का. आता मगाशी तोडले असते तर खाता आले असते सगळ्यांना. आता कसं ग हा होय जाऊन दे आता काय करते. खाली पडलेले तर लय भारी लागत आहेत बाई. खाली पडलेले छान. पिशवी आणायला सांगू का एक. चला पटापटा आता वरती तर इतके सुंदर म्हणजे गोड इतके वरती येतं असं वाटतंय चढून तेच खावा. त्याच्यावरच माझं मन गेलंय. पण आता वरती ते बघू आता याला निवांत टाइम पाहिजे वरती काढायला सगळे. पण आता खालचे रोज तुडीतात आणि खालचे एवढे पिकलेले नाहीयेत. पण मधी बघा ते एकदम म्हणजे एकदम काळे आणि गोड जांभळे आहेत. तर आता चल ताई दाजी ओरडतेन. आता हे सगळ्यांसाठी घेऊ राहिले. हा चला खाली पडून जाते खराब होऊन खराब होऊन द्या. पोटात गेलेला चांगला का नाश झालेला चांगला होय रे. पोटात गेलं चांगलं. चल चला आज कुठं निघली पलटण. तिला खाऊन द्या नाही सांगायचं. नाही का ग खरं काय तिथं गेल्या. हा कोण यायचं राहिले अजून. साक्षी आली ना आता. आज आम्ही सुट्टी दिली बघा फॅशन स्टुडिओला आणि सगळे आम्ही चाललोय आज मस्त फिरायला बाहेर. लवकर मग ठेवा आतमध्ये. चला आपण चुकी केली. आपण इकडे शिर्डीलाच जायला लागत होतो थोडं लवकर नाही आता. अगं खाल्ल्याशिवाय चव कळत नाही. आत गेलो पाहू आपण. नाही शिर्डी सारखं नाहीच आहे. शिर्डी पुढं फेल आहे. शिर्डी नाही. शिर्डीचं छानच आहे. हा चलो लडकियो चलो. जांभळं खात आलेत बाय साऱ्या वाटाने. कोणतं गाणं वाजत आहे का तिकडं ऐकून दे. हाय हाऊ यू जाताना ऐकायचं बरं का आपल्याला गाणं तिथे ते. पाण्यातच ना शहर की लडकी. फक्त ट्यूब वगैरेचे ना कॉस्ट. हात कर भाऊ. जा पुढं जा तिकडं पुढं जा. टावर लवकर वाजत आहे तिकडं. अंग वळवळ करायला लागलंय. तिथं 200 फेडायचे आणि याचे 100 फिटले. अगं तू एवढी शुद्ध कशी झालीस. मी सख्या बहिणी सख्या गावात जाऊन झाले अशी. अगं आम्ही शुद्ध अजिबात नाहीये. आता बायकांनी शिकवलं शुद्ध बोलायचं. लवकर खा घास गिळाना तर तिकडं वाजत आहे. चल लवकर. तिथं 200 नाही 300 फेडायचे. तिथं आका पटापटा खाऊन घ्या आधी. चला कशी आहे ना मिसळ. कशी आहे. खूप छान आहे. कशी आहे ताई. आजात झाल्या आजात. वेगळी भाषा बोलू आपण दिवसभर. वेगळी शुद्ध बोलायचा प्रयत्न करू आपण. नाही म्हणतोय बाई.
मस्त आहे प्युअर दगडातल्या काही झाल्या कपडे चला लवकर घ्या साक्षी आमची पहिल्यांदा आली लई छोट आहे पण मग दीदी काय तिसरे भारी वाटलं असं. लई छोट आहे वेव्स फुल कुठं आहे वेव्स वाला फुल वेव्स नसल्या मग काय हाय हाय म्हणतात बाई वेव्स फुल मग आता मला तर काही दिसा नाही इथं कुठं त्या साईडला त्यांच्या कोपऱ्यात वगैरे बहुतेक ए मेरे दिल स्वाती येते ना
मस्तपैकी एन्जॉय झाला. चेंज केलंय, चहा घेतलाय आणि आता रिक्षात बसून घरी जायचंय आम्हाला. तर ड्रायव्हर भाऊ किती रुपये सीट आहे हो? किती रुपये सीट आहे? पण जागच नाही ना हो आम्हाला. अहो आम्ही 50 रुपये देतो पण हे सगळे माणसं खाली उतरा. म्हणलं आम्ही 50 रुपये देतो तुम्हाला, आम्हाला जायचंय भैरे पाठा. पण बसायचं कुठं? डोक्यावर. पण आमची एक आट आहे. बरं घ्या 100 घ्या पण अख्खी सीट उतरा. अहो पण बसायला जागा नाही. असं कसं ड्रायव्हर तुम्ही? आणि पोलिसांनी धरलं मग आम्ही बसणार कुठं? आम्हाला जागा दाखवा. पुढं बिडं बसत नाही भाऊ आपण. नाही आम्ही अशा डोक्यावर अडचणीत नाही बसत आम्ही. चला लय कौतिक कवळे झाले ते. संतुलीला पाठवून तुझ्या. बरं तुम्हाला घरी यायचंय का नाही? हे बघ इकडे हे पण येतं बर्ड्स. मस्तच आहेत बघा किती छान. ताई आपण ते याला बघितलं होतं काय माहिती ते नाही का ग? एक्झिबिशन लागलं होतं त्याला. यांचं खाद्य बिद्य सगळं वेगळं असतं. कारण आमच्याकडे पण होते लव बर्ड वगैरे बरेच दिवस. खाद्य वेगळं असतं यांचं सगळ्यांचं. हा आवाज पण करतात हे बघा इकडे पण. बाई लय लांबलचक स्कूटर आहे बाई. अशी एखाद्याने हे करावा खरोखर. अशी लॉन्च करावा कोणतरी खरोखर ओरिजिनल मध्ये. एवढे बसलेच पाहिजे. हा एकच नंबर आहे. टाकाव हेच दिवस येणार आहेत काही दिवसांनी. काळजीच नको. आताच मध्ये पेट्रोल डिझेलचं बंद होत होतं तर म्हणले नाही का सायकली येणार आहे. नाही भेटल्यावर काय करणार आहे? नाहीच भेटल्यावर ऑप्शनच नाही ना. नाहीच भेटल्यावर कसं आहे नुसता थाट आहे घेण्याचा. मोकळाच पोकळ थाट.